लांबलेला पाऊस आणि टोमॅटोवर पडलेले विविध रोग यामुळे टोमॅटोच्या उत्पादनात घट झाली आहे। यामुळे गेल्या 10 वर्षातला उच्चांकी भाव नारायणगाव बाजार समितीत शेतकऱ्यांना मिळतोय। किलोला 50 रुपये तर क्रेटला 800 ते 1000 रुपये भाव मिळत असल्याने शेतकरी समाधानी आहे। नेतवड गावच्या रामदास गायकवाड यांनी आपल्या शेतात उत्पादित केलेला टोमॅटो नारायणगाव बाजार समितीत विक्रीसाठी आणलाय। गेली अनेक वर्ष ते टोमॅटोची लागवड करतायत, पण यावेळी त्यांना प्रथमच इतका चांगला भाव मिळत असल्यामुळे ते समाधानी आहेत। दुष्काळाची परिस्थिती, शेतकऱ्यांना पाणी नाहीये, पाणी नसल्यामुळे ह्या मार्केटमध्ये फक्त उपलब्ध आहे टोमॅटो, म्हणून याचे बाजारभाव वाढलेले आहेत। जुन्नर बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजारात मागील 10 वर्षांपासून टोमॅटोची खुल्या दराने विक्री होते। उत्तर भारतातील व्यापारी मोठ्या संख्येने इथं एप्रिल ते जुलै या काळात खरेदीसाठी गर्दी करतात। रोख पैसे मिळत असल्याने पुणे, नगर, संगमनेर या परिसरातूनही इथं शेतकरी सकाळपासूनच गर्दी करतात। बारिश की वजह से टमाटर का भाव आगे बढ़ गया है। बारिश नहीं है, पूरे नारायणगांव में टमाटर है, दूसरी मंडी में माल कम है, नहीं है, ऐसा भी है। इसीलिए अभी 40-50 रुपये तक माल मंडी में हो गया है। चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी सुखावला असला तरी टोमॅटो किरकोळ बाजारात सध्या सर्वसामान्य ग्राहकाला कडू झालाय। नारायणगाव येथील या टोमॅटो मार्केटमध्ये गेली 4 ते 5 महिन्यापूर्वी येथील या टोमॅटोला येथील शेतकऱ्यांना कवडीमोल बाजारभाव मिळत होता, परंतु राज्यामध्ये 2 ते 4 दिवसापूर्वी पाऊस सुरू झाल्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या या टोमॅटोला चांगला असा बाजारभाव मिळू लागलाय। त्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या खिशामध्ये पैसा खेळू लागलाय, त्यामुळे येथील शेतकरी हा समाधानी झाला आहे। सादिप ढोबे, झी मीडिया, जुन्नर, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।